मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कुसुमताई सायलीला म्हणते, आपल्याला अगोदरच माहीत होतं की सुभेदार तुला घरात घेणार नाही, तरीही तू गेलीच सायली. त्यावेळी आता सायली म्हणते, अगं कुसुमताई, मला वाटलं होतं घरातील कुणी नाही, परंतु आई तरी माझं म्हणणं ऐकून घेतील. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मग कुसुम समजावते, अगं ज्याचं प्रेम खूप टोकाचं असतं ना, त्याचा रागसुद्धा तेवढाच टोकाचा असतो. हे तुझ्या सासूने आता सिद्ध केलंय, पण आता तू पुढे काय करणार आहेस? त्यावेळी आता सायली सांगते, खरं तर हे सगळं काही मला प्रत्यक्ष भेटून त्यांना सांगायचं होतं. मला त्यांच्याशी बोलायचं होतं, पण ते शक्य झालं नाही. नाईलाजाने मला त्यांना कॉल करावा लागेल. असं म्हणून ती लगेच आता अर्जुनला कॉल करत असते, परंतु अर्जुनचं फोनकडे लक्षच नसतं. त्याचबरोबर त्याचा मोबाईलसुद्धा सायलेंटवर असतो. त्यामुळे कुसुमताईचा फोन आलाय की काय हे त्याला कळत नाही आणि तो पूर्णपणे आता सायलीच्याच आठवणींमध्ये रमून गेलेला असतो. तो रडत असतो. अर्जुन काही कॉल रिसीव्ह करत नाही म्हणून सायलीला खूप टेन्शन येतं. तेव्हा आता अर्जुनला ते सर्व प्रसंग आठवू लागतात की कशा प्रकारे सायलीने माझ्याजवळ प्रेमाची कबुली दिली. माझ्या आयुष्यातील किती आनंदाचा क्षण होता. मग आता मला जेव्हा त्या माणसांनी खूप मारलं होतं, तेव्हा आता सायलीने कशाप्रकारे मधुभाऊंचा विरोध घरात घेतलं होतं. त्याचबरोबर माझ्या जखमेवर तिने मलमसुद्धा लावला होता. ती माझी खरंच खूप काळजी करते. हे सगळे प्रसंग अर्जुनच्या डोळ्यासमोरून जात असतात. आता सायली आणि त्याने जी संसाराची स्वप्न पाहिलेली असतात, एका क्षणातच ती पूर्णपणे धुळीत मिळालेली असतात. कारण आता पूर्णाजीने अर्जुनला वचनच दिलेलं असतं की तू तन्वीबरोबर लग्न करायचंस, आणि मी तन्वीबरोबर लग्न करण्यासाठी नकार दिला म्हणूनच पूर्णाजींच्या जीवावर बेतलं होतं. त्यांचा BP हाय झाला होता, हेही अर्जुनला आठवतं आणि मग नाईलाजाने मला तन्वीबरोबर लग्न करेल असं वचनसुद्धा द्यायला लागलं. हे सर्व प्रसंग आठवून तो आता खूप रडत असतो. इकडे आता सायली अजून 4-5 वेळा कॉल करते, परंतु अर्जुनने कॉल रिसीव्ह न केल्यामुळे तिचा मूड ऑफ होतो. पण ती न चिडता लगेच अर्जुनला पुन्हा एकदा कॉल करते. तरीही अर्जुन बिचारा आपला शांतच बसलेला असतो, त्याचं फोनकडे लक्षच जात नाही. तेव्हा आता कुसुम इकडे विचारते, काय ग झालं सायली, अर्जुन कॉल नाही रिसीव्ह करत का? तेव्हा सायली म्हणते, नाही, काय माहीत काय झालंय, असं म्हणून दोघींनाही टेन्शन येतं. दुसरीकडे पूर्णा आजी, त्याचबरोबर अस्मिता आणि कल्पना या तिघीही हॉलमध्ये बसलेल्या असतात. कल्पना आता पाहुण्यांची लिस्ट करत असते. पूर्णा आजी तिला सांगत असतात कुणाची नावं लिहायची, कुणाची नाही. त्यावेळी कल्पना आता तशी नावं लिहिते आणि पुढे पूर्णा आजींना मेहंदीच्या तयारीविषयी सांगू लागते. उद्याच्या मेहंदीचं विमल पाहणार आहे, फुलं सुद्धा आणली आहेत आणि डेकोरेशनचं सगळी तयारी ही अश्विनकडे आहे. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, छान छान, आणि उगीच घाबरत होती की सगळं काही कसं होणार. आता होईल ना 3 दिवसात सगळं, असं म्हणून पूर्णाजी हसतात. कल्पना म्हणते, हो होईल ना. त्यानंतर प्रिया आता तेथे येते आणि तिचा चेहरा पडलेला असतो. त्यावेळी कल्पना म्हणते, काय ग तन्वी, काय झालं, तू असा चेहरा का पाडून बसली आहेस? त्यावेळी आता अर्जुन काही बोललाय का, असं पूर्णाजी विचारतात. मग आता ती म्हणते, अर्जुन काही बोलायला मला वेळ तर मिळायला हवा ना, आणि मेन म्हणजे तो एकट्यात तर भेटायला हवा ना. त्यावेळी पूर्णाजी विचारतात, म्हणजे काय झालंय? तेव्हा प्रिया म्हणते, तो सतत आपला बॉडीगार्ड घेऊन फिरत असतो. मग आता प्रिया म्हणते, अगं पूर्णाजी, हे बघ, अर्जुन आणि चैतन्याची मैत्री खरंच खूप गोड आहे, पण सायली आणि चैतन्याची मैत्रीसुद्धा तितकीच चांगली आहे. आणि अर्जुन स्वखुशीने या लग्नाला तयार झालाय, हे बहुतेक चैतन्याला आवडलेलं दिसत नाहीये. मग आता सर्वांनाच जरा टेन्शन येतं. त्यावेळी अस्मिता विचारते, पण त्याने तुला असं काही सांगितलंय का? त्यावेळी भामटी प्रिया म्हणते की नाही नाही, असं थेट तो असं काही म्हणाला नाही, पण आडून आडून तो सारखा अर्जुनला सांगत असतो की सायलीस त्याच्यासाठी कशाप्रकारे योग्य आहे ते. तेव्हा कल्पना आता म्हणते की नाही ग, असं कसं करेल तो? त्यावेळी प्रिया म्हणते की करतोय ग मामी तो, आणि म्हणून तर अर्जुन आपला सतत असा चेहरा पाडून बसलेला असतो.
आणि अर्जुनला त्याचा भूतकाळ विसरायचा आहे, परंतु हा चैतन्य आहे ना, तो त्याला त्याचा भूतकाळ विसरूच देत नाही आहे. असं प्रिया आता खोटं-नाटं लगेच सर्वांसमोर सांगू लागते, जेणेकरून चैतन्याने अर्जुनच्या मनात सायलीविषयी काहीच न भरवावं यासाठी. जे काय होईल, चैतन्यसारखा अर्जुनच्या जवळ जाणार नाही आणि आमच्यामध्ये येणार नाही, हाच खरं तर प्रियाचा हेतू असतो. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, हे असं असेल तर मला चैतन्याबरोबर बोलायला हवं, कारण हे काही बरोबर नाही. हा प्रिया म्हणते, असं एवढंच नाही पूर्णाजी, अगं मला तर असं वाटतंय चैतन्य आहे ना, अर्जुन आणि सायलीच्या भेटीगाठीसुद्धा घडवून आणत असेल. त्यावेळी आता सर्वांना मोठा धक्का बसतो. अस्मिता म्हणते, अगो असं कसं, नाही असं नाही होऊ शकत. मग आता प्रिया म्हणते, हो असंच आहे, मला असा पूर्णपणे डाऊट आहे. त्यावेळी आता घरातील सर्वजण टेन्शनमध्ये येतात. मग आता असं जर असेल तर मी चैतन्याबरोबर बोलणारच आहे, असं पूर्णाजी म्हणतात. तेव्हा आता प्रिया म्हणते, तसं करून चालणारच नाही आहे, आपण समजावून काहीही होणार नाही आहे. मला तर असं वाटतंय पूर्णाजी मामी, हे पहा माझं वाईट वाटेल तुम्हाला बोलणं, पण आपण चैतन्याला आमच्या लग्नापासून जरा लांबच ठेवलं पाहिजे. प्रियाचं हे बोलणं ऐकून आता कल्पना, पूर्णाजी, अस्मिताला मोठा धक्काच बसतो. ते पूर्णाजी म्हणतात, नाही असं नाही करू शकत आपण. तर आता प्रिया म्हणते, अहो मलाही असं वाटतंय की हे करणं योग्य नाही आहे, परंतु जर चैतन्य सायलीला जर डिरेक्ट इथे घेऊन आला तर लग्नामध्ये आपण काय करणार आहोत. मला माहीत आहे चैतन्य या घरचा मुलगाच आहे, परंतु त्याने सुद्धा व्यवस्थित वागायला हवं ना. आणि सायली जर इथे आली तर उगीच लग्नात घोळ. कल्पना म्हणते, नाही नाही असं नाही होणार. अहो पूर्णाई, मला असं वाटतंय की तन्वीना बरोबरच बोलतीये, कारण चैतन्यामुळे जर ती मुलगी या घरात आली, आपल्याला खूप मोठा पश्चाताप होईल आणि तो पश्चाताप होण्यापेक्षा आपण मन जड करून हा निर्णय आत्ताच घेऊन टाकू. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, अगं असं कसं, आपण त्याला सांगणार की लग्नाला येऊ नको म्हणून, मला जमणार नाही हे कल्पना. तेव्हा कल्पना म्हणते, हो ना. त्यावेळी प्रिया आता लगेच पुढे सरसावत म्हणते, मी सांगते ना मग. तेव्हा आता कल्पना, अस्मिता आणि पूर्णाजी या तिघीही आता आश्चर्याने प्रियाकडे पाहू लागतात. मग आता ती लगेच शांत होते आणि म्हणते, तसं मलाही हे सांगण्यासाठी जरा जडत जाणार आहे, पण आपल्याला हे जर लग्न निर्विघ्नपणे पार पाडायचं असेल तर मग मला काळजावर दगड ठेवून त्याला हे सांगावंच लागेल ना. अगं चालेल ना तुला पूर्णाजी, असं म्हणून आता प्रिया ही सर्वांची परमिशन घेते. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, जशी तुझी मर्जी. तेव्हा प्रियाला आता खूपच आनंद होतो. सायली अजूनही अर्जुनला कॉल करत असते, परंतु अर्जुन आता कॉल रिसीव करत नसतो, त्यामुळे तिला आता खूप टेन्शन येतं. तेवढ्यातच चैतन्य तेथे येतो आणि म्हणतो, सायली वहिनी. मग आता सायली खूपच खुश होते आणि म्हणते, या ना. अहो या ना चैतन्य भाऊजी, या बसा. त्याच वेळी आता सायली लगेच बाहेर डोकावून पाहते आणि म्हणते की हे कुठे आहे, हे नाही आले का. मग आता चैतन्यच जरा टेन्शनमध्ये येतो. तेव्हा आता सायलीला काय उत्तर द्यावं त्यालाच कळत नाही, म्हणून तो म्हणतो की अगं नाही ग वहिनी, अर्जुन नाही आला, मी एकटाच आलोय. मग आता सायलीचा मूड ऑफच होतो, ती बिचारी एकदम शांत होऊन जाते, कारण अर्जुन आलेला नसतो म्हणून. तेव्हा कुसुम म्हणते, असं कसा नाही आला अर्जुन, सायली तर केव्हाची त्याच्या वाटेला डोळे लावून बसलीये. अहो आम्हाला वाटलं तुम्ही त्यांना घेऊन याल, परंतु तुम्ही तर एकटेच आलात. चैतन्य आता जड अंतकरणाने सायलीला ती ओढणी दाखवत म्हणतो, ही तुझी ओढणी मी परत करायला आलो होतो. हे ऐकून आता सायलीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. तेव्हा चैतन्य पुढे सांगू लागतो की अर्जुनने सगळी आशा सोडली आहे वहिनी, तू आणि तो पुन्हा कधीही एकत्र येऊ शकणारच नाही आणि ही ओढणी ना त्याची खूण आहे. तेव्हा सायली ती ओढणी हातात न घेता लगेच त्या ओढणीवरून हात फिरवते. तिला आता ते संक्रांतीचे दिवस आठवतात, जेव्हा पतंग उडवण्याच्या स्पर्धेमध्ये त्याने ती कशाप्रकारे ओढणी एका कुर्त्यावर घेतली होती. ते सर्व प्रसंग तिला आठवतात आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू येतं. त्यामुळे ती आता म्हणते की चैतन्य सर, हे पहा माझा एक निरोप त्यांना द्या. तेव्हा चैतन्य विचारतो, कोणता निरोप. हा सायली म्हणते, यांना सांगा की या ओढणीवर शोभून दिसेल असा एखादा कुर्ता शोधून ठेवा म्हणून, कारण आमच्या लग्नामध्ये त्यांना तोच कुर्ता घालावा लागेल आणि त्यावर ही ओढणी घ्यावी लागेल. तेव्हा चैतन्याला आता हसू येतं आणि तो आता हसतच विचारतो की म्हणजे मला नाही समजलं.
तेव्हा कुसुम म्हणते, म्हणजे तिच्या मनात काहीतरी वेगळं सुरू आहे. ते तुमचं दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे असं विसरा आता. आता आमची दिलवाली दुल्हन दुल्हा ले जाएंगी असं म्हणून आता सर्वजण हसतात. मग आता चैतन्याला खूप आनंद होतो. तेव्हा तो आता विचारतो, काय सांगताय काय वहिनी? मग आता सायली हसतच सांगते, यांना तुम्ही माझा निरोप द्या. ही ओढणी आणि ही ओढणीवाली फक्त आणि फक्त त्यांचीच आहे. तेव्हा चैतन्याला आता खूपच आनंद होतो आणि कधी एकदा अर्जुनला हे सांगेल असं त्याला होतं. त्या घरामध्ये गृहप्रवेश करून मीच येणार चैतन्य भाऊजी असं सायली म्हणते. चैतन्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो आपले आनंदाश्रू पुसतो. तेव्हा पुढे आता तो म्हणतो, वहिनी तुमची आणि अर्जुनची जोडी एवढी परफेक्ट का आहे ना ते मला आत्ता समजतंय. कारण एक असा खचतो तर दुसरा असा ठामपणे नेहमी उभा राहतो. अहो प्रेम म्हणजे आणखी काय असतं हो? मी तुमच्या अहोंना हा निरोप नक्कीच देईन. तेव्हा येतो असं म्हणून चैतन्य आनंदाने आता घरी जायला निघतो. तर आता सायली आणि कुसुमला खूपच आनंद होतो की हा निरोप आता अर्जुनपर्यंत पोहोचणार. मग आता कुसुम तर एवढी खुश होते की अशी उड्या मारत टाळ्या वाजवू लागते. तर आता दुसरीकडे घरातील सर्वजण आता हॉलमध्ये आपापल्या कामामध्ये बिझी असतात. तेवढ्यातच चैतन्य आता तेथे येतो. तेव्हा आता प्रिया लगेच त्याला अडवते आणि म्हणते, थांब चैतन्य, तू कुठे चालला आहेस? तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुनच्या रूममध्ये चाललोय मी, तुला काय करायचंय? त्यावेळी तो आता बिझी आहे, तू जाऊ नकोस प्लीज असं प्रिया त्याला म्हणते. त्यावेळी आता घरातील सर्वांकडे तो पाहतच राहतो. सर्वजण मात्र मान खाली घालून आता उभे असतात. त्यानंतर आता चैतन्य म्हणतो, हे बघ, तो ज्या कामामध्ये बिझी आहे ना, ते काम आम्ही दोघेही मिळून एकत्र करत आहोत. आता असं म्हणून प्रियाचं बोलणं न ऐकता तो लगेच पुढे जाऊ लागतो. तेव्हा काळजावर दगड ठेवून कल्पना म्हणते, प्लीज चैतन्य, आत्ता नको ना जाऊ, तू नंतर जा की. तेव्हा चैतन्याला आता जरा शॉकच बसतो की अर्जुनच्या रूममध्ये जाण्यापासून कल्पना मावशी मला थांबवतायत. त्यावेळी तो विचारतो, काय म्हणाली कल्पना मावशी तू? त्यावेळी आता कल्पना खाली मान घालून उभी राहते. पूर्ण आजीसुद्धा, त्याचबरोबर प्रताप आणि अश्विनसुद्धा. त्यावेळी आता प्रिया म्हणते, हे बघ चैतन्य, आतमध्ये एक आणि बाहेरून एक असं मला वागता येत नाही. मी जे काही बोलते ना ते अगदी स्पष्टपणे आणि तोंडावर बोलते. त्यामुळे लग्नाची जी सर्व काही फंक्शन आहेत ना, ती आम्ही घरातील माणसांसोबतच सेलिब्रेट करणार आहोत. त्यामुळे पुढचे 2-3 दिवस तू घरापासून दूर राहिला तर आम्हाला ते सोयीचं जाईल असं म्हणून ती चैतन्याचं आता मन दुखवते आणि खूपच वेगळ्या भाषेत त्याच्याबरोबर बोलते. त्यामुळे घरातील सर्वजणसुद्धा अगदी शरमेनेच मान खाली घालतात. कारण प्रियाने डायरेक्ट चैतन्याला सांगितलेलं असतं की तू अर्जुनकडे जायचं नाही आणि या घराच्या आसपाससुद्धा फिरकायचं नाही. आता घरातील सर्वजण आपले खाली मान घालून उभे राहतात. कारण प्रिया जे काही बोलतीये चैतन्याला आणि ज्या प्रकारे बोलतीये ना ते त्यांना आवडत नसतं. परंतु आता त्यांचाही नाईलाज झालेला असतो. पुढे आता प्रिया म्हणते, हे बघ, आम्ही हे लग्न घाईत करतोय कारण अर्जुनला असं दुःख बघता येतच नाहीये आणि त्याला मला लवकरात लवकर या अवस्थेतून सुद्धा बाहेर काढायचं आहे. पण तू जर त्याच्या सतत जवळ असलास तर त्याला सतत अशा जुन्या गोष्टी आठवत राहतील आणि तो परत डिस्टर्ब होईल असं म्हणून आता प्रिया चैतन्याला डायरेक्ट जायलाच सांगते. तेव्हा हे ऐकून आता चैतन्याला मोठा शॉक बसलेला असतो. तेव्हा तो घरातील सगळ्यांकडे एका वेगळ्या आशेने पाहतो, परंतु कुणीही त्याच्याकडे पाहत नाही. मग पुढे आता प्रिया म्हणते, तू त्यामुळे दूर राहिलास ना तर खूप बरं होईल रे. तेव्हा आता हे सगळं काही ऐकून चैतन्याला मोठा धक्का बसतो. तेव्हा तो आता विचारतो, पूर्णाजी, मावशी, काका, तुम्हाला यावर काहीच बोलायचं नाही आहे का? तेव्हा सर्वजण अगदी निरुत्तर असतात आणि त्याच्याकडे पाहतसुद्धा नाही. पुढे आता प्रिया म्हणते, ते काय बोलणार आहेत? आम्ही सर्वांनी हा मिळून डिसिजन घेतलाय की तू या लग्नापासून लांब राहिला, या घरापासून लांब राहिला तर बरं होईल. तेव्हा चैतन्याच्या डोळ्यातून आता पाणी येतं. तो खूप रडत असतो.
तेव्हा आपले अश्रू कसेबसे लपवत तो आता म्हणतो की मी फक्त आणि फक्त एकदा अर्जुनला भेटून येतो आणि मग निघतो, मी नाही थांबणार इथे मी, असं म्हणून तो चाललेला असतो. तेव्हा प्रिया डायरेक्ट येऊन त्याच्यासमोरच उभी राहते आणि म्हणते की थांब चैतन्य, अरे तुला सांगितलं ना की त्याच्याकडे अजिबात वेळ नाही आहे, तो त्याच्या कामामध्ये खूप बिझी आहे, त्यामुळे प्लीज तू त्याला भेटू नकोस. तरीही घरातील कुणीच काही बोलत नाही. या विचाराने चैतन्य अजूनच खचून जातो. कारण एवढे दिवस मला मुलासारखं सांभाळणारी माझी कल्पना मावशी ही सुद्धा आज काहीच बोलत नाही आहे. असं कसं होऊ शकतं? एवढं तन्वीच्या इन्फ्लुअन्सखाली कसं सर्वजण वागतायत हेच आता चैतन्याला कळत नसतं. त्यानंतर आता चैतन्य अजून पुन्हा एकदा सगळ्यांकडे पाहत असतो की आत्ता तरी कुणीतरी म्हणतील की जा म्हणून अर्जुनला भेटायला, पण नाहीच ना, कुणीच काही बोलत नाही. मग चैतन्य जायला निघतो तेव्हा प्रिया म्हणते, हे बघ आत्ता या क्षणी तुला वाईट वाटत असेल, परंतु तू मुहूर्ताच्या वेळी अक्षता टाकायला नक्कीच येऊ शकतो. तेव्हा चैतन्य हो असं म्हणतो आणि रडतच तेथून चाललेला असतो. आता घरातील सर्वजण त्याचं हे दुःख पाहतात, कारण सर्वांनाच त्याच्याबद्दल खूप वाईट वाटत असतं. परंतु आता तन्वीचं आणि अर्जुनचं लग्न व्हावं यासाठी चैतन्याला बाजूला ठेवणं अर्जुनपासून गरजेचं आहे. दोघेही वेगळं राहणं गरजेचं आहे असंच सर्वांना वाटत असतं आणि त्यामुळेच या क्षणी प्रियाचं बोलणं ऐकून कुणीही त्याला थांबवत नाही. तेव्हा विमलला आता सुद्धा खूप वाईट वाटतं आणि विमल मात्र रडत असते. त्यावेळी चैतन्य पुन्हा एकदा थांबतो आणि पुन्हा एका वेगळ्या आशेने कल्पनाकडे पाहू लागतो. पण कल्पना काहीच न बोलल्यामुळे आता त्याच्या पूर्ण आशाच संपतात. तेव्हा चैतन्य तेथून गेल्यामुळे आता सर्वजण खूपच रडत असतात, कारण तो घरातील एक सदस्यच असतो आणि कल्पना त्याला मुलाप्रमाणे मानत असते. मग नंतर आता सर्वजण प्रियाकडे पाहतात तेव्हा प्रिया मात्र आता हसत असते. अस्मिता आणि ती एकमेकींना आता इशारा करतात. त्यानंतर आता प्रिया ही हळूच चोरपावलांनी अर्जुनच्या रूममध्ये जाते आणि तेथे गेल्यानंतर अगोदर खात्री करून घेते की अर्जुन रूममध्ये आहे की नाही. अर्जुन तेथे नाही हे पाहताच आता प्रियाला चांगली संधीच चालून येते. मग आता ती लगेच अर्जुनचा मोबाईल हातात घेते. अर्जुन येणार नाही ना याची अगोदर खात्रीसुद्धा करून घेत असते आणि मग लगेच म्हणते की मी चैतन्याला हाकलून तर दिलं इथून, परंतु आता तो फोनवर तर त्याच्याशी बोलूच शकतो, म्हणूनच मला एक काम करायला हवं की चैतन्याचा नंबर आहे ना तो ब्लॅकलिस्टमध्ये टाकायलाच हवा, असं म्हणून ती चैतन्याचा नंबर लगेच ब्लॅकलिस्टमध्ये टाकते. तेव्हा तिला आता खूपच आनंद होतो की अर्जुन चैतन्याचं कॉन्टॅक्ट आता होऊ शकणार नाही. मग त्यानंतर ती आता म्हणते हा चैतन्य आणि सायली सारखे सारखे बोलत असतील लग्नाबद्दल, म्हणूनच आता मी या कुसुमचा सुद्धा नंबर ब्लॉक करून टाकते. ती कुसुमचा सुद्धा नंबर आता ब्लॉक करते आणि खूप खुश होत लगेच तेथून जाते. आता हे लग्न होण्यापासून कोणीही मला अडवू शकत नाही असं म्हणून प्रिया त्यानंतर आता चैतन्य हा ऑलरेडी घराबाहेर पडलेला असतो. त्यानंतर तो आता लगेच सायलीला कॉल करतो आणि जो काही घरामध्ये प्रकार घडलाय, प्रियाने कशाप्रकारे मला अर्जुनच्या लग्नापासून दूर ठेवलं आहे, त्याचबरोबर अर्जुनला भेटूसुद्धा दिलं नाही आणि घरातील कुणी त्यावर एकही आक्षेपसुद्धा घेतला नाही आणि एकही शब्द बोललासुद्धा नाही, हे सगळं काही तो आता सायलीला सांगतो. त्यावेळी सायलीला आता जबर धक्काच बसतो. त्यावेळी ती आता म्हणते खरंच प्रियाने असं केलं का तुमच्या बाबतीत चैतन्य भाऊजी? मग आता तो म्हणतो हो ना, मला तर टेन्शनच आलं एका क्षणी. आणि तुला सांगू का गं सायली वहिनी, मी या प्रियाचं बोलणं ना अजिबात मनावर घेत नाही आणि तिला भावसुद्धा देत नाही. मला वाईट ना फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय, ते म्हणजे घरातील कुणीच माझ्या बाजूने बोललं नाही. कारण कल्पना मावशी, प्रताप काका, पूर्णा आजी यातलं कुणीच काही बोललं नाही, मला थांबवण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. ते फक्त आपले खाली मान घालून उभे होते. प्रियाने जे काही ठरवलं ती ते सगळं सांगत होती, परंतु एकानेही तिला विरोध न केल्यामुळे माझा नाईलाज झाला आणि म्हणून त्या घरातून मी बाहेर पडलो.
फक्त उपकार केल्यासारखं. नंतर प्रिया म्हणाली की फक्त अक्षता टाकण्यासाठी तू ये म्हणून. त्यावेळी सायलीला प्रियाचा आता प्रचंड राग आलेला असतो. मग आता कुसुम देखील हे बोलणं ऐकत असते आणि तिलाही खूपच वाईट वाटतं. मग आता तो रडतच म्हणतो, वहिनी पण कल्पना मावशीने सांगायचं ना प्रियाला की हा या घरचा मुलगाच आहे आणि त्याच्या भावाच्या लग्नामध्ये तो सामील होणार नाही, असं कसं होईल. त्यावेळी सायली आता म्हणते, चैतन्य भाऊजी तुम्हाला एक सांगू का, अहो देवी आईच्या मनात सुद्धा ना हेच असेल की तुम्ही नवऱ्या मुलाकडून नाही तर नवरी मुलीकडून लग्नामध्ये सामील व्हावं म्हणून. त्यावेळी आता चैतन्य विचारतो म्हणजे. त्याचवेळी आता सायली म्हणते, हे पहा मी सुद्धा तुमची बहीणच आहे ना, तुम्ही वधू पक्षामधून लग्नामध्ये नक्कीच येऊ शकता. आणि हे पहा आत्ता तिथल्यापेक्षा जास्त इथे तुमची गरज आहे. त्यावेळी चैतन्य आता हसतो आणि म्हणतो, एखाद्याला रडताना कसं हसवायचं ना, हे फक्त तुमच्याकडूनच शिकलं पाहिजे सायली वहिनी, असं म्हणून तो आता सायलीच्या बोलण्यामुळे आपले अश्रू पुसतो. त्याला खूप मोठा धीर आलेला असतो या सायलीच्या बोलण्यामुळे, कारण तिने खूप छान प्रकारे त्याला समजवलेलं असतं. त्यानंतर सायली आता जड अंतकरणाने फोन ठेवते, कारण चैतन्याला त्या घरातून प्रियाने सरळ अजून तिचं अर्जुन सरांबरोबर लग्न झालं नाही तरी हाकलवून दिलं, तर ही पुढे काय काय करू शकते, असं म्हणून सायली आता रागातच जरा फोन ठेवते आणि कुसुमला म्हणते की पाहिलं ना कुसुमताई, अगं ही प्रिया कशी वागते ते. तेव्हा कुसुम म्हणते, हो ना अगं त्या प्रियामध्ये ना जरासुद्धा माणुसकी नाही आहे. त्यापुढे आता सायली म्हणते, कुसुमताई दुसरी कोणतीही मुलगी असती ना तरीही मला खरंच खूप वाईट वाटलं असतं की मी तिचं लग्न मोडतीये म्हणून. पण या प्रियाची ना लायकीच नाही आहे, कारण माझ्या माणसांना ती त्रास देतीये. त्यावेळी कुसुम म्हणते, तिला दुसरं येतंच काय गं. तेव्हा आता सायली म्हणते की माझा आता निर्णय पक्का झालाय कुसुमताई, मी या प्रियाला ना असा चांगला धडा शिकवणार आहे आणि या सगळ्यामध्ये मला तुझी व चैतन्य भाऊजींची साथ आहे ना. तेव्हा कुसुम म्हणते, हो आहे, आमची तुला कायमच साथ असेल सायली. त्यानंतर सायली आता खूपच खुश होते आणि कुसुमला सांगते, तुला अजून एक सांगू का, माझी प्रेमाची आणि हक्काची अशी माणसं आहेत ना, त्यांना मी आता बोलवून घेणार म्हणजे घेणारच. तेव्हा अजून अशी कोण माणसं आहेत, असं आता कुसुम विचारते. वेळी आता सायली म्हणते, हो सांगते मी, असं म्हणून ती आता तिच्या मैत्रिणीला कॉल करते. कुसुम मात्र विचारात पडते, आता सायलीची नक्की कोणती मैत्रीण असेल. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अद्वैत हा अर्जुनला भेटण्यासाठी आलेला असतो. मुळे आता तो आपल्या सायलीच्या प्रेमाविषयी सगळं काही अद्वैतला सांगतो. तो माझ्या मनात असणारी मिसेस सायलींची जागा कुणीही घेऊ शकत नाही, कारण हे लग्न मी फक्त आणि फक्त पूर्णाजींसाठी करतोय. माझं प्रेम हे मिसेस सायलींवर होतं आहे आणि कायमच राहणार. त्यावेळी आता अद्वैत म्हणतो, असं असेल ना तर ही तन्वी तुमच्या प्रेमाच्या आड कधी म्हणजे कधीच येऊ शकत नाहीये. तर दुसरीकडे सायलीची मैत्रीण कला ही तिला भेटण्यासाठी तिच्या सर्व फंक्शनमध्ये सहभागी होण्यासाठी आलेली असते आणि मग ती आता म्हणते, आपण ठरल्याप्रमाणे सगळी व्यवस्था केली आहे. आता प्रियासाठी कोणती मेहंदी पाठवणार आहोत माहिती आहे का, शेन स्पेशल मेहंदी. तेव्हा सायली आता खूपच हसते आणि म्हणते, काय. मग आता कला म्हणते, हो. तर दुसरीकडे अद्वैतने खरंच शेन स्पेशल मेहंदीची तयारी केलेली असते. मग आता त्या प्रियाला चांगली अद्दल घडवायला, तुझं आणि अर्जुनचं जमवायला कला आणि अद्वैत खमके आहेत, असं आता कला म्हणते. तर सायलीला आता अजूनच आनंद होतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.